Sound. Rolling. By 5 take 1. रंगीबेरंगी जसं नाव आहे या चित्रपटाचं तसंच खूप रंगीबेरंगी आहे हा चित्रपट. म्हणजे निसर्गाचे रंग, माणसांचे रंग, त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावांचे रंग, सुखदुःखांचे रंग, अशा वेगवेगळ्या विविध प्रकारच्या रंगांनी हा चित्रपट सजलेला आहे. रंगीबेरंगी चित्रपटाचं नाव आहे आणि तसेच या चित्रपटात अनेक रंग आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत आणि इमोशन्स किंवा रिलेशनशिप याविषयी हा चित्रपट भाष्य करतो असं म्हणता येईल. कथानक एका अमन नावाच्या मुलाचं आहे आणि नुसतं त्याचं नाही आहे तर माझ्या मते बऱ्याच व्यक्ती एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत ह्या संबंध गोष्टीमध्ये. स्वतः स्वप्न पाहणारेच दुसऱ्यांच्या डोळ्यातले स्वप्न वाचू शकतात. किती लपवण्याचा प्रयत्न केला तरीही. खरं म्हणजे ह्या नायकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आल्यामुळेच मला माझी थीम सापडली ह्याकडे, जे चंगलवाद म्हणून, जे तरुणांना आजकाल खूप श्रीमंत होण्याचं, झटपट श्रीमंत होण्याची जी काय ओढ लागलेली असते. नवीन पिढीला जे शहराचं आकर्षण असतं आणि शहरामध्ये गेल्यानंतर त्याचा जो म्हणजे एक भ्रमनिरास होतो की अरेच्छा इकडे हे एवढं सोपं नाही आहे, आणि मग तो परत येतो. हा संघर्ष फार हलक्या फुलक्या रीतीने, रंगीबेरंगी या नावाप्रमाणेच हलक्या फुलक्या रीतीने बढे सरांनी मांडलेला आहे. Who's he? He is my friend, philosopher, guide, my putanya, Aman. Hello. And she is माझ्या स्वर्गाचे दार उघडणारी खल्ली, माझे ऑस्ट्रेलियन फ्रेंड सँड्रा. काका या कॅरेक्टरवर माझं खूप प्रेम होतं. श्रीमंतांना चुना कसा लावायचा हे त्याला बरोबर माहिती आहे आणि याच मार्गाने आपल्या पुतण्याने पण जावं अशा प्रकारचे कॅरेक्टर आहे. हा रोल मनोज जोशीनेच करावा अशी खूप इच्छा होते. अरे आयुष्य सुद्धा कोरा कॅनव्हासच असतं आणि त्या आयुष्यात रंग भरायला हिम्मत लागते. हिम्मत. उचल ब्रश आणि मार फराटा. मी मार. मी नीता देशपांडे ही व्यक्तिरेखा साकार करते. अतिशय श्रीमंत घरात वाढलेली मुलगी आहे आणि साधारण आजूबाजूची माणसं ही खूप श्रीमंतच आहेत. मात्र कुठेही पैशाचा खूप तिला आविर्भाव आहे असं काही नाही आहे. तर अतिशय साधी आहे ती. नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, कधी विचारू नये. एकातनं पाणी आणि एकातनं ज्ञान वाहतं. आपल्या उंजळीत मावेल तेवढं घ्यावं आणि पुढे सारखं. मला खूप भीती वाटायची की म्हणजे जसं स्क्रीनवर तो चमत्कारिक वाटतो तसं त्याचं खरंच चमत्कारिक वागणं असेल तर कसं मी रिॲक्ट होणार. ह्या चित्रपटामध्ये मी संतोबा चौधरी या नावाचं कॅरेक्टर करतोय आणि त्या कॅरेक्टरला आपल्या गावातल्या जमिनीवरती त्याचं खूप प्रेम आहे, गावावरती प्रेम आहे. म्हणजे हा जुन्या पिढीतला माणूस आहे. आतापर्यंत जो मी दीर्घ प्रवास केला तो प्रत्येक चित्रपटामध्ये मी हिरो म्हणून काम केला, आता मी कॅरेक्टर म्हणून करतोय. गौरे, काकाचा पत्ता आहे ना तुझ्याकडे? वय अगं मग कागद लिहून पाठव की त्याला. नाही बा, आबासनी कळलं तर फोडून काढतील मला. आईची भूमिका मूळ आपली केली असंही नाही, आणि करून घेणारा की त्या भूमिकेला काय हवं. जर दिग्दर्शक चांगले असतील तर नक्कीच तुमची भूमिका चांगली होते. आणि यातली माझी भूमिका राजेंद्रजींनी नक्कीच छानपैकी करून घेतलेली आहे. गाणी हे आपल्या चित्रपटांचं वैशिष्ट्य आहे. मला स्वतःला सिनेमात गाणी असणं खूप आवडतं. तुझा आरसा फुटून गेला, तुला तुझा चेहरा दिसला, हात जीवनाने दिला, तुझ सावर आता सावर तू. माझ्या चित्रपटातली ही गाणी जर तुम्ही पाहिलीत तर एकतर ती कथेला पुढे घेऊन जातात आणि त्या वेळच्या त्या इमोशन्सला पूर्णतेकडे नेतात. त्यामुळे ती कधीच अशी वेगळी वाटत नाही. मिथिलेश पाटणकर संगीतकार आमचे आणि चंद्रशेखर सानेकरांबरोबर खूप मीटिंग्स घेतल्या. म्हणजे अगदी सुरुवातीचं गाणं, हिरव्या शिवारी डोलती पिवळी पिवळी कणसं, गुलाबी वारा,
पूर्वी अंजिरी पदराची हौस, म्हणजे सगळ्या मला वाटतं रंग त्याच्यात आले पाहिजेत आणि गावातले सौंदर्य नुसतं त्याच्यात विखुरले गेलं पाहिजे त्या गाण्यात आणि कवितेत. हिरव्या शिवारी डोलती पिवळी पिवळी कंस, हिरव्या शिवारी डोलती पिवळी पिवळी कंस, जीवा भावाचं गाव हे माझं, जीवा भावाचं गाव हे माझं, अनहितली माणसं, अनहितली माणसं, चल र राजा माझ्या सर्जा, चल र राजा माझ्या सर्जा, हे सर्जा. अशोक खंड्यांचं एक गाणं मला लिपसिंग करायला मिळालं. गाणं खूपच सुंदर होतं. मला ते गाणंही मुळात खूप आवडलं होतं. संगीताबद्दल सांगायचं म्हणजे गाणी अतिशय सिच्युएशनला धरून आहेत, प्रॉपर आहेत. माझ्यावरती एकच भजन चित्रित आहे. साधु संत अन पोथी पुराणे एक तत्व सांगती, साधु संत अन पोथी पुराणे एक तत्व सांगती, देवाहूनही महान आई बापाची महती, आई बापाची महती. या गाण्यात शब्द थोडेसे विरोधाभास असलेले आम्हाला हवे होते, तर सानेकरांनी खूप छान त्याला एक वेगळा लेवलला उंचीवर नेऊन ठेवणारं ते गाणं लिहिलं. खूप श्रीमंत व्हायचं हे स्वप्न घेऊन एखादा तरुण आला आणि आल्यानंतर त्याचं ते स्वप्न आता काही बोटं लांब राहिले, आता फक्त पकडायचं, म्हणजे मिळालंच त्यावेळेला त्याला किती आनंद होईल, किती आनंद होईल. तर हा आनंद व्यक्त कसा करेल तो, तर त्याचं ते जे उधाण आलेलं असेल त्याला काय करावं हे करणार नाही, बेहोश झालेला असेल, तर असं एकदम मस्तीभरं गाणं मला पाहिजे. आभाळाशी बोले माझी भरारी भरारी भरारी, हे आभाळाशी बोले माझी भरारी भरारी भरारी, सुमर जाते जशी जाते जशी जशी सुमर जाते जशी जाते जशी जशी हायवे वर फेरारी. मला वाटतं हे गाणं अवधूत गुप्तेनी अतिशय सुंदर त्यांनी या गाण्याला न्याय दिलेला आहे. गाण्याचं पिक्चरायझेशन आम्ही फार वेगळ्या पद्धतीने केलं आहे. सध्याचं जे ट्रेंड आहे, सध्याच्या ज्या यूथला ज्या पद्धतीचे टेकिंग बघण्याची सवय झाली, तर नेक्स्ट जनरेशनला जे आवडेल त्या पद्धतीचं गाणं आहे. दूर माझ्यापासून जे होते तेच हाती आले, स्वप्न सारखे जे होते तेच आज खरे झाले, सर्व पाटा खुल्या झाल्या, खुल्या आता दिशा नाही. अनिकेत विश्वासराव हा म्हणजे एक नव्या पिढीचा सध्या मराठीतला एक हिरो म्हणता येईल त्याला, हिरो पर्सनॅलिटी. शिवाय तो चांगला अभिनय करतो, चांगला दिसतो, डान्स खूप छान करतो. मच्युअर्ड डिरेक्टर, मच्युअर्ड पर्सन, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना ॲज अन ॲक्टर मला खूप ईज वाटते, खूप कम्फर्ट लेवल आहे. दिग्दर्शक म्हणून ते अतिशय म्हणजे फोकस्ड आहेत, त्यांना माहिती आहे त्यांना काय हवंय काय नकोय. बड्यांचं दिग्दर्शन मला म्हणजे मुरलेला माणूस वाटलं, म्हणजे ही नोज, त्यांना माहिती आहे की आर्टिस्टला कसं आर्टिस्टकडनं काढून घ्यायचं. बडे जाऊ नाही त्यांचा की तो मी डिरेक्टर आहे तर मला समजतंय आणि मी सांगतो तसं करा असंही नाही आहे. ते आमच्या सूचनाही ऐकतात, त्यांच्याही डोक्यात काही गोष्टी पक्क्या आहेत की मला असं हवं आहे. दुसरी गोष्ट, मला कॉम्प्लिकेटेड शॉर्ट्स नाही जाणवले की मी या अँगलने घेईन, मी त्या अँगलने घेईन, मग मी इकडनं पॅन करून मग इकडनं, तेही टेक्निक त्यांनी वापरलेलं नाही आहे. वी आर एक्स्ट्रीमली हॅपी विथ अमन. माझ्या मुलीचा चॉईस कधीही चुकणार नाही. मला ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं वाटतं की असा काही मुद्दाम मेसेज सांगायचा म्हणून सांगितलेला नाही आहे तो. ओघाओघानी हलकं फुलकं नेत, म्हणून त्याचं नाव पण मला खूप आवडलं, रंगी बेरंगी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय साधी फिल्म आहे, सरळ जाणारी फिल्म आहे, पण तरीही अतिशय एंटरटेनिंग आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये गाणी खूप चांगली आहेत. पसारा तुझ्यासाठी हाजरी मांडतो आहे, पसाऱ्यातून या साऱ्या मला मी शोधतो आहे. नेहमीच्या अंगाने जाणारा विनोदी सिनेमा नाही आहे. ज्यांना थोडंसं वेगळं बघायची इच्छा आहे, वेगळे नट बघायची इच्छा आहे,
वेगळ्या नटांनी केलेला एक वेगळ्या प्रकारचा अभिनय बघायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे.